आणि खरं तर एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. आज जरूर त्यांचा देखील एका मॅच साठी आपण आवाज ऐकणार आहोत. सनी दादा कोहली यांचा अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. जाऊया सेकंड मॅच साठी. रोशन सरांचं शुभ आगमन आपण अतिथी मंचकावरती पाहतोय आणि त्यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद परमेश. आणि मॅच कडे आपण जाऊया का तर टार्गेट चेस करायचं आहे. न्यू फ्रेश मॅच आहे. करता आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जो हे विपक्ष रावे एका परिसरातील हे दोन संघ आणि भूपेंद्र नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. पहिला विकेट मिळाला त्या ठिकाणी आदित्यला पलाश बाद झाला. पलाशचा विकेट मिळाला जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. 29 धावांची स्फोटक इनिंग ज्या खेळाडूने साकारली होती तो मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे रावे संघाला मोठं यश मिळालं असंही म्हणायला हरकत नाहीये. या करता सामन्यामध्ये लंच ब्रेकसाठी आमच्या ऑफिशियल पंच रवाना झालेत आणि इथे भूपेंद्र घरत आणि त्यांच्याबरोबर स्वप्नील पंचाची भूमिका साकारत असताना या मॅचमध्ये समोर भूपेश हा खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. प्रवीणने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता. बॉल टप्पा पडला थोडासा बाहेर काढला आणि इथे आपण पाहिलं तर हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं त्यामुळे शरीराचा वेध घेणारा बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बॉलर्स आदित्य पाटील कडून रात्रीची स्पर्धा खेळले रावे संघ. चांगली कामगिरी या संघाची राहिली. सेकंड फेरीमध्ये या टीमला पराभूत व्हावं लागलं परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाची कामगिरी दमदार राहिली. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील स्मृती चषकामध्ये चॅम्पियन टायटल या टीमने पटकावलं. आदित्य पाटील आज टीम मध्ये भाऊ पाटील नाहीये. रावेच्या गावामध्ये बरेचसे संघ आहेत. आज दीक्षिता संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. दीक्षित एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने कालच्या रात्रीमध्ये चांगली फलंदाजी केली चांगली गोलंदाजी केली असा खेळाडू. यावेळेला हा पंप जॅक एक्स्ट्रा कव्हरला टायमिंग चांगलं होतं. हॅमर केला बॉलला. बॉल चढला लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पार ऑन द राईज षटकार. चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. मी मगाशी उल्लेख केला दुपार झाल्यानंतर इथे धावांचा तुम्हाला ओघ वाढताना पाहायला मिळेल. या मैदानाचा हा कदर वैशिष्ट्य आहे आणि इथे चांगलं टायमिंग बॅट स्विंग चांगला होता. जेव्हा बॅट बॉलला आदळला तेव्हा मात्र त्याच वेगाने लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पहिला षटकार. 6 धावसंख्येने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं. टीमचं अकाउंट ओपन केलं भूपेश या फलंदाजाने. आजच्या दिवसातला खरं तिसरा सामना दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना. यानंतर जहरमान खारपाडा विपक्ष तांबडशेत अशी लढत पाहायला मिळेल. मिडॉनच्या डोक्यावरून गॅप मध्ये फटका लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मधून बॉल चाललाय. त्या ठिकाणी दणदण करत सीमारेषा पलीकडे 4 धावा. चांगलं टायमिंग पॉवर प्ले ऑन आहे त्याचा फायदा मात्र फलंदाजाने घेतला. बरोबर दीक्षितच्या डोक्यावरून बॉल मिडॉनला क्लिअर करत लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. मैदानाचे आउटफील्ड टनक आहे. भरपूर कडक आउटफील्ड आहे त्याचा फायदा फलंदाजांना होईल डेफिनेटली. तो फायदा भूपेशला झाला. त्याच्या बॅटमधून चौकार आला. धावांची गती वाढवणारे हे फटके पहिल्या ओव्हरमध्ये. वन्स अगेन यावेळेला मिस टायमिंग. कटरचा वापर फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. आदित्यने मात्र झेलबाद केलाय. त्या ठिकाणी भूपेशला दुसरा खेळाडू बाद पहिल्या ओव्हरमध्ये झालाय. जय गिरोबा देव जोहे या टीमचा 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. भूपेशने एक चौकार षटकार लगावला आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या लगेच. रावे गावामध्ये प्रत्येक आळीवाई संघ आहेत आणि हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शिवप्रेरणा रावे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. आज लो गट आहे स्पर्धेचा त्यामुळे बऱ्याच संघांना मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामध्ये
हा दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीमधला. पहिला सामना जो जिंकेल तो मात्र आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल. आणि पहिले सामने हे 4 षटकांचेच असतील याची नोंद प्रत्येक टीमनं घ्यायची. स्वतः दीक्षित बॉलिंग मार्कवरती आपण येताना पाहत आहे. चला, कारपाडा आणि तांबडशेत दोन्ही संघ रेडीला पुढच्या मॅचसाठी. तांबडशेत संघाला आपण पुढच्या इनिंगमध्ये पाहणार आहोत. बाळू पाटील यांचा संघ, बबल्याचा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर मॅचला सुरुवात झाली. दीक्षित पाटील या षटकामध्ये समोर, सार्थक मात्र दादू स्ट्रायकिंग एंडला आलाय. या टीमचा की प्लेअर, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी या खेळाडूने केली. पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष आमचे मित्र देवाबाई पेरवी, संघाचे बिग सपोर्टर. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फटका चाललाय त्या ठिकाणी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. 4 बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक. लेदर चांगला खेळतो दादू, त्याच्यामुळे त्याला फायदा होईल या फटक्यांमध्ये. चांगलं टायमिंग. दीक्षित कडे गती होती, वेग होता, त्याचा वापर जरूर झाला, परंतु इनफिल्डला क्लिअर करताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा या ठिकाणी आपण पहिल्या टोटल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती तब्बल 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 खेळाडू बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिला बॉल स्वागत केलं त्या ठिकाणी दीक्षितचं. सार्थक मात्रेने चौकार लगावत. या बॉल डाऊन द ग्राउंड, ओव्हर पिच बॉल. आणि इथे मात्र बॉलर्स ओव्हर द हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. 6 धाबा आल्या. चांगलं टायमिंग. मागचा लेंथ बॉल होता, थोडासा स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि त्यानंतर फुल लेंथ डिलिव्हरी, ओव्हर पिच पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती मात्र डाऊन द ग्राउंड खेळले सार्थक. षटकार याही बॉलवरती आला. चांगलं टायमिंग. आणि आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिले स्कोर कार्डवरती तब्बल 20 रन स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहता. दीक्षित पाटीलचं षटक, त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा फुल टॉस, खराब लेंथ आणि त्याचा समाचार. आडव्या बॅटने स्लॉग हिट करताना मग पहिला हा फटका मिड विकेटला क्लिअर करतोय. सीमा पार षटकार. थोडासा इंजोर्ड आहे खेळाडू, बॉलिंग मध्ये थोडासा आपण पहिला फारसा इम्पॅक्ट टाकता आला नाही आता पण दीक्षितला. त्यामुळे सलग 3 बॉल होते, 3 मोठे फटके आले. 1 चौकार, 2 षटकार. आता लगातार 3रा षटकार येईल का याची प्रतीक्षा लागली. जोह्याच्या समर्थकांना समर्थ लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलेला आहे. आपण जर का या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भरभरून प्रतिसाद द्या या वाहिनीला. वन्स अगेन सलग 3 इन रो. सार्थक मात्रे ही इज ऑन फायर. 3रा षटकार. भरपूर चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो पेन विभागामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये हा खेळाडू चर्चेमध्ये राहील, कारण त्याच्याकडे देखील आक्रमकता आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले. प्रवीण घरत आपण मिड विकेट क्षेत्राकडे या. तिकडे बॉल येणार नाहीये, भरपूर ऊन आहे आम्हालाही माहिती आहे, परंतु प्रत्येक आयोजक त्यांची मेहनत. स्लॅश केला बॉलला त्या ठिकाणी. शॉट थर्ड मॅनला, शॉट बॅकवर्ड पॉइंटला मापे असावी. बॉल फीड झाला. 1 रन. इनिंग मधली पहिली सिंगल या बॉलवरती मिळाली. पहिले 4 बॉल चौकार, षटकार, 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 सिंगल, VIP नंबर. आता मात्र या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता स्कोर बुक वरती पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 10 आणि या ओव्हरमध्ये आता पण 23 आल्या. टोटल 33 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कल्पेशने केला. फील्ड डाऊन द बॉल. झेलची संधी आणि झेल टिपला आदित्य पाटीलने. काल आदित्यने खराब फिल्डिंग केली नाईट स्पर्धेमध्ये. तारा संघाच्या अगेन्स्ट 2 चौकार त्याने सोडले. आम्ही लाईव्ह स्पर्धा पाहिली, जरी स्पर्धेचे घटक नव्हतो
परंतु सामना पाहिला होता, आदित्यकडून चुका झाल्या होत्या. खेळाडू बाद झाला कल्पेश. त्यानंतर सिद्धू नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. सिद्धू आणि सार्थक पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. धावसंख्या धावफलक 33 ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच जहरमान खारपाडा विपक्ष तांबडशेत. ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या सत्रानंतर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. त्याचवेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय 33 धावा आल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करताना जय गिरोबादेव जोहे संघाकडून. सेकंड ओव्हरचा खेळ संपलाय आणि तब्बल 33 धावा. रन स्कोर कार्ड वरती आहेत. जयरमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित भव्य दिव्य ओव्हरम क्रिकेटचे सामने आज अक्कादेवी तारा क्रीडांगण या मैदानावरती स्पर्धा आपण रंगताना पाहत आहे. व्हेन्यू ताराचं हे मैदान. जर का तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल, स्पर्धेमध्ये यायचं असेल तर आपटापटा वरून तुम्ही येऊ शकता. किंबहुना तारा गावातून देखील एंट्री, तिथून देखील तुम्ही या मैदानावरती पोहोचू शकताय आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. जशी संध्याकाळ होईल तशी मात्र तर तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये रावे संघाचा गोलंदाज झालाय जय. कदा जय चांगला खेळाडू आहे, लेफ्टी बॅटर. जय मात्र या षटकामध्ये आलेत. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. आणखी एक धमाका. क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये. सार्थक मात्रेचा धमाका. 39 वरती पोहोचलाय जय गिरोबादेव जोहे संघ. मैदानाच्या आतमध्ये सध्याची जोडी उभी आहे सिद्धेश आणि सार्थक ही A1 जोडी या संघाची आणि वैयक्तिक 29 वरती खेळतोय सार्थक हा खेळाडू. तिरंगा चषक नाईट स्पर्धेमध्ये 3 षटकांच्या सामन्यामध्ये विध्वंसक अर्धशतक पाहिलं होतं आम्ही चैतन्य पाटील टाकीगाव या खेळाडूचा. 63 धावा केल्या एकट्याने. संघाची धावसंख्या 78 होती आणि त्याने फास्टेस्ट 50 मारली होती 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. 63 धावांची इनिंग. आता या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? अजून 21 धावा बनवायच्या सार्थकला. 11 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपण जर पाहिली तर तब्बल 39 एकच सिंगल आली या ओव्हरमध्ये या खत इनिंगमध्ये. अन्यथा सर्व चौकार षटकारच ची भाषा फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल चौकार षटकाराने डील केले फलंदाजांनी आणि 39 वरती पोहोचलाय. या वेळेला बॉलने उंची घेतली. अंतर कापेल का? कदाचित बॉल जाईल, कदाचित नव्हे तर गेलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत हाय अँड हँडसम हा फटका पाहिला सार्थक मात्रेचा. चांगल्या पद्धतीने खेळला हा खेळाडू. मागचा बॉल पायात टाकला ओव्हरपी, त्याच्यावरती ऑन साइडला फटका. यानंतर थोडासा आउट साइड ऑफ स्टंप यॉर्क करायचा होता, त्याच्यावरती लॉंग ऑफला फटका. बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय. 35 वरती वैयक्तिक खेळतोय. एका बाजूला 45 धावा या धाव फलकावरती आहेत. मुपेशने 10 धावा केल्या 5 बॉल मध्ये. त्यानंतर वैयक्तिक 35 वरती खेळतोय सार्थक. फुल टॉस वन्स अगेन. एका मॅच मध्ये 2 वेळा सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय सार्थक मात्रे या फलंदाजाने. क्या बात आहे. 2 वेळा सलग 3 षटकार. मागच्या ओव्हरमध्ये दीक्षितच्या अगेन्स्ट, या ओव्हरमध्ये जयच्या अगेन्स्ट आणि 50 अप 51 धावा जय गुरुबादेव जोहे संघाची स्कोर कार्ड वरती आली आणि वैयक्तिक 41 वरती खेळतोय सार्थक मात्रे हा खेळाडू. अपकमिंग स्टार पिक्चर ऑफ पेन टेनिस क्रिकेट सार्थक नारायण मात्रे. त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय.
कमालीची फलंदाजी. 8 चेंडूमध्ये 41 धावांचं योगदान या खेळाडूने दिले, ज्यामध्ये जवळजवळ 6 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल रन आपण पाहिली. 8 बॉल 41, 500च्या वर स्ट्राईक रेट आहे पर बॉल मागे सार्थकचा. सलग 3 बॉल 3 षटकार जयच्या अगेन्स्ट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका, सलग 4था. पाचवा षटकार सलग आपण पाहताय. सचिन नाईक धारावी क्रिकेट संघाचे कॅप्टन या स्पर्धेचा आनंद घेत असताना तुम्हाला 24 लाख खरं तर त्या ठिकाणी धारावी संघ जोहेच्या स्पर्धेमध्ये अटल करंडक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांचं मनापासून आभार. आणि वैयक्तिक 10 बॉल 53 धावा जोरदार डायव्हर सार्थक साठी. अनबिलिव्हेबल इनिंग साकारली या खेळाडूने. क्या बात आहे, खूप चांगली फटकेबाजी. जर आणखीन एक षटकार आला तर मात्र रेकॉर्ड होईल 6 बॉल 6चा जयच्या अगेन्स्ट. आणि हा रेकॉर्ड चर्चेमध्ये राहील. आज पेंडचे बरेच चाहते पाहत असतील, या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांच्यासाठी मात्र हा आनंदाचा क्षण आहे. ज्या खेळाडूने मात्र सलग 5 षटकार मध्ये शेवटच्या बॉलचे षटकार येईल का. यस, क्या बात आहे. हे कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. खेळाडू होती बघा, कमी वयाचा जरी असला तरी सार्थक पूर्णपणे मॅच्युअर्ड झालाय आणि त्याने मात्र या बॉलला सन्मान दिलाय. त्याने मारला असता षटकार, परंतु गोलंदाज देखील जे आहे त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. तुम्हाला क्षण आठवला असेल जेव्हा घोट्याने मारले होते नशीब नाईकच्या अगेन्स्ट 5 षटकार, तेव्हा घोट्याने लास्ट बॉल कलव्या संघाचा खेळाडू रायगड भूषण त्याने प्लेस केले होते, षटकार मारला नव्हता आणि आपल्या सहकार्याला थोडंसं मोटिवेट केलं होतं, त्याला प्रोत्साहित केलं होतं. आणि इथे आपण पहिला जयच्या अगेन्स्ट 5 षटकार 1 सिंगल आले, 31 धावा आल्या. फलंदाजीसाठी एकदा जोरदार डाव सार्थकसाठी. जबरदस्त फलंदाजी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 64, 64 लास्ट ओव्हर. आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आले बॉलिंग मार्गवती निखिल पाटील, प्रिन्स हॉटेलचे मॅनेजर निखिल पाटील आलेत लास्ट ओव्हर मध्ये. आडव्या बॅटने खेळले, गॅप मध्ये फटका, चालला बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. प्रत्येक बॉलवरती आक्रमण सार्थक करून पाहिलं. अनस्टॉपेबल इनिंग त्याने साकारली या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणारा हा खेळाडू. मी मगाशी म्हटलं रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सलग 4 पर्वामध्ये हा खेळाडू विश्वजित ठाकूर, हार्दिक पांड्या रायगडचा त्याच्या साखरदार मार्गदर्शनामध्ये खेळला आणि त्याचाही मोठा विश्वास या खेळाडूवरती आहे. त्यांनी म्हटलं होतं येणाऱ्या कालखंडामध्ये सार्थक एक खरं तर दमदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. ऑन साईडला फटका, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये तब्बल 70 धावा, आजच्या दिवसातला हायएस्ट रन. आणि एका बॉल 13 बॉल 60 वरती खेळतो. 1 मॅन आर्मी. 13 चेंडू 60 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सार्थक. मात्र या बॉल देखील इनसाइड आउट. एकसा कव्हरला, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटकेबाजी. सार्थकने मात्र आज मैदानाच्या चहूबाजूला धमाके केलेत आणि षटकार चौकारांचे आविष्कार आजच्या दिवसामध्ये दाखवलेत सर्व प्रेक्षकांना. कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. 66 वरती खेळतो मैदानाच्या मध्ये हा खेळाडू. मोठी इनिंग साकारली. मी मगाशी म्हटलं या संघाचा की प्लेअर आहे. कमी वयामध्ये तो मॅच्युअर्ड झाला आणि त्याही पेक्षा तो मात्र एक चांगला आक्रमक खेळाडू, तितका चांगला गोलंदाज आहे आणि कमालीची फटकेबाजी त्याने साकारली सार्थकने. फ्युचर भरपूर कदा या खेळाडूचा ब्रॉड आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच टेनिस क्रिकेट जगतामध्ये हे नाव चर्चेमध्ये राहील. सार्थक नारायण म्हात्रे आणखीन एकदा याही वेळेला हॅमर केला बॉलला. फिल्डर समाधान पोहोचतील का. डीप मधला फिल्डर त्याने प्रयत्न करायला हवा होता, परंतु इथे नशिबाची साथ, मारेल तिथे धावा येतील सार्थक कडून. आणि इथे आपण पाहिला स्वीपर कव्हरला डीप मध्ये चौकार पाहायला मिळाला सार्थकच्या बॅटमधून. 4 धावा आल्या. चला, कारपाडा संघाचा कॅप्टन आणि तांबडशेत संघाचा कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉस साठी या.
80 धावा स्कोर करत आणि वैयक्तिक 70 धावांची खेळी साकारली या मैदानावरती सार्थकने. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न, यावेळेला फटका थोडा फसलाय आणि काय झेल टिपला, क्या बात आहे. निखिल पाटील असं वाटलं होतं भवऱ्यागत गरगर फिरला, झेल सुटेल, परंतु एका बाजूला वन मॅन आर्मी ज्याने 70 धावांची इनिंग साकारली. जोरदार डाव त्या खेळाडूसाठी. मूर्ती लहान कीर्तिमान कामगिरी या खेळाडूने केली. 70 धावांची इनिंग साकारत मैदानाच्या बाहेर चालला सार्थक नारायण म्हात्रे हा खेळाडू. जबरदस्त फलंदाजी, डोळ्यांची पारणे फेडणारी इनिंग त्याने साकारली मैदानाच्या आतमध्ये. जितकं कौतुक करावं तितकं कमी या खेळाडूचं. नवीन बॅटर वैभव धुमाळ मॅक्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव या षटकातील अंतिम बॉल, धावसंख्या 80, 20च्या सरासरी स्कोर कार्ड वरती आली. लास्ट बॉल पुढे आले होते अलॉंग द कार्पेट बॉल स्क्वेअर लेग मध्ये चाललाय त्या डीपचा फिल्डर पुढे वेगाने आला, खाई झाली. बॅकअप साठी दुसरा खेळाडूला तिसरा रनचा प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट. एंड इज वेल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या जय गिरोबादेव जोहे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली 4 गडी बाद 83. येणाऱ्या 4 षटकामध्ये 21च्या सरासरी तब्बल 84 धावा कंप्लीट कराव्या लागतील. बॅटिंग करताना पुढच्या इनिंग मध्ये शिवप्रेरणा रावे टीमला. चला बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया आणि टॉस कडे जाऊया. खारपाडा विपक्ष तांबडशेत दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एटवणे संघ देखील पोहोचला अगदी वेळेवरती. अभिनंदन आपल्याला, शुभेच्छा पुढील मॅच साठी. कॅप्टन टॉस साठी या तांबडशेत आणि खारपाडा. तर आमचे लिजंड क्रिकेटर संदीप दादा घरात यांच्या ठिकाणी आगमन या आपण व्यासपीठावरती. कारपाडा किंबहुना पेनच्या क्रिकेटला दिशा गती देणारा खेळाडू संदीप घरत यांचे इथं आगमन आपण होताना पाहत आहे.
करायचं आहे आणि पहिली जोडी त्या ठिकाणी दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी प्रवीण आणि दीक्षित त्यांना आपण पाहत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. सिद्धू तयार. पहिला बॉल थोडासा बाहेर काढलाय आणि वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. तर पहिला बॉल वाईड टाकला. वाईडने सुरुवात झाली. एक्स्ट्राने मात्र खातं ओपन झालं रावे संघाचं. शिवप्रेरणा रावे यावेळेला ओव्हर फुलटॉस आहे. पंचाने बिमर घोषित केलाय. 2 खराब चेंडू. सेकंडचा कॉल. दीक्षितचा विकेट मिळेल का? संधी होती गमावली. दीक्षितचा विकेट या सामन्यामध्ये गोल्डन विकेट राहिला असता आणि त्याला मात्र जीवनदान 2+1 अशा 3 धावा. चार धावा खरं तर मोफतच्या स्वरूपात मिळाल्या. आता फ्रीडचा बॉल असेल म्हणजे आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये 80 चं समीकरण. प्रवीणकडे क्षमता तो अतिशय घातक खेळाडू डाव्या हाताचा. फ्रीडचा बॉल देखील वाईड बॉल टाकला म्हणजे 5वी रन एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केले. 2 धावा प्रवीणच्या खात्यामध्ये आल्या. 3 रन एक्स्ट्रा आहेत ज्यामध्ये 2 वाईड 1 बिमर. त्यामुळे 5 धावा आल्या आतापर्यंत धाव फलकावरती. बिनबाद 84 धावांचा पाठलाग करताना राऊंड द विकेट. शॉट ऑफ लाईन बॉल. फ्रीड बॉल होता. ऑन साइडला टर्न केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर लिगल 6 धावा आपण पाहिल्या टोटल. त्यामुळे आता येणारे एखादा 23 बॉल आणि 78 चं समीकरण. 6 धावा आल्या. 23 चेंडूमध्ये 78 धावांचा पाठलाग करावा लागेल. आता आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये. आता या सामन्यामध्ये 84 धावा डिपेंड करायच्या जोहेस टीमला. तर एका बाजूला 84 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेरणा रावे टीमला क्षमता आहे. या खेळाडूंमध्ये दीक्षित तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. गुडघा टेकत ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ मध्ये. 1 रन मिळाली या बॉलवरती. चला तांबडशे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला कारपाडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली. स्टार्ट चांगला हवाय. बॅकफुटला गेले कव्हर्स मध्ये. त्या ठिकाणी झेलबाद झाले. सॉफ्ट डिस्मिसल. प्रवीण इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. कदा लेफ्टीला ऍडव्हान्टेज होता मैदानाचा. ऑन साइडला जर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित धावा आल्या असत्या. परंतु कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आला. थोडासा फटका सॉफ्ट हँडेड खेळले होते त्या ठिकाणी झेलबाद झाले. मागच्या सामन्यामध्ये 58 धावांची इनिंग साकारणारा हा खेळाडू. विकेट मिळालाय. पहिला खेळाडू बाद. चला रावे संघ नवीन खेळाडू मैदानाकडे पाठवा. तांबडशेत संघाचा कॅप्टन आणि खारपाडा संघाचा कॅप्टन. तर इथे विकेट मिळाला. नवीन खेळाडू जय मैदानाकडे झाला ज्याच्या अगेन्स्ट सार्थकने 5 षटकार मारल्याने लास्ट बॉलला सन्मान दिला होता. सार्थक मात्रेने तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. जयकडे देखील ते कॅलिबर आहे. तोही मोठी इनिंग खेळू शकतो. परंतु सिद्धू त्याने सातत्याने बॉल उजव्याच्या बाहेर टाकला. विकेट. चला तांबडशे संघाचा कॅप्टन आलाय. खारपाडा संघाचा कॅप्टन टॉससाठी. ऑन साइडला फटका. शॉटम पूल केलाय. हपम चाक केलाय. मिड विकेटला बाहेर फेकला बॉलला. सीमा पार षटकार. अकाउंट ओपन केलं स्वतःचं जयने षटकाराने. चला खारपाडा संघाचा कॅप्टन या.
रघुनाथजी गरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कैलास पाटील टॉससाठी या. जयहनुमान खारपाडा संघाचे कॅप्टन कैलास पाटील आणि त्याच वेळेला आमचे मित्र संदीप गरत यांना विनंती आपण मंचावरती या. फुलर लेन डिलिव्हरी ऑन साइडला अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. कदा षटकार चौकारने मध्ये डील करावं लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. सलग 5 षटकार मारण्याचा विक्रम सार्थकने केला आणि वैयक्तिक 70 धावांची मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक रन आली. दीक्षित स्ट्रायकिंग एंडला आले. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेटची संधी गमावली. सेफ हँडेड. सेफ लँडिंग झाला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल त्याला थर्ड मॅनला झेल ही सुटली आणि जीवनदान मिळालं. त्यानंतर मात्र चौकार देखील मिळाला. तर टॉस जिंकलाय तांबडच्या संघाने. तरी पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. सुरुवात चांगली झाली असंही म्हणायला हरकत नाहीये. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता जवळजवळ येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये 66 धावांचं समीकरण बाकी आहे. तांबडशेत संघाने टॉस जिंकला. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. कारपाडा 11 जयहनुमान कारपाडा विपक्ष तांबडशेत अशी लढत आणि त्यानंतर नार्वेल बेडी विपक्ष हेटवणे चौथा सामना राहील. एक संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 4ला क्वालिफाय केला जाईल याची नोंद प्रत्येक संघाने घ्या आणि यातून जिंकणारा संघ त्यांना थांबायचा आहे. तिसऱ्या फेरीमधला सामना देखील आजच खेळला जाईल. त्यामुळे संध्याकाळी आपण थांबायचं आहे. तर संदीप घरत यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. तर विनंती आम्ही करतो या ठिकाणी सनील घरत यांच्या शुभ हस्ते संदीप दादा घरत आम्ही नेहमी सांगत असतो. संजय दादा खरं तर पेन मध्ये आम्हाला पहिल्यांदा लॉन्च कोणी केलं तर संदीप घरत. त्यामुळे आज बऱ्याच स्पर्धामध्ये ते समालोचकांनी संधी जेव्हा मिळते त्याचं श्रेय आम्ही देतो संदीप घरत यांना. पुन्हा फिरून मारला बॉलला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार 6 धावा. शॉर्ट बाउंड्री. मागचा जो आपण पाहिला बाउंड्रीचा स्पेस थोडासा जवळ आहे क्लोज आहे. त्याचा फायदा सार्थकने जयच्या अगेन्स्ट 5 षटकार मारले होते. जयने मात्र पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 24 धावा स्कोर कार्ड मध्ये आहोत. तर आपण संदीप दादा घरत यांचा इथे सन्मान करूया. मी प्रवीण घरत आमचे खरं तर कारपाडा संघाचे आक्रमक खेळाडू डाव्या हाताचे त्यांच्या शुभ हस्ते संदीप घरत यांचा इथे आम्ही सन्मान घेत आहोत. यावेळेला स्विंग आणि मिस. बॉल बाहेर काढला. थोडा कटरचा वापर केला. चला कॅमेरामन थोडा आमच्या अतिथी मंचाकडे फोकस करा. संदीप घरत यांचा इथे सन्मान केला जातो प्रवीण घरत यांच्या शुभ हस्ते. 84चं टार्गेट आणि आतापर्यंत दबाव त्या ठिकाणी आपण पहिला रावे संघावरती नशिबाची साथ दुसऱ्यांदा घडलं. 22चा चौकार. यस पंच सांगतात 22चा चौकार. धन्यवाद संदीपजी घरत. आता क्रिकेट नंतर तुम्ही आता कारण तुमच्याकडे अनुभव आहे. नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळाला. नशिबाचा चौकार. आणि इथे जर आपण पाहिला तर आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक ओव्हर मागे 20च्या वर तुम्हाला स्ट्राईक रेट मेंटेन करायचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या आणि त्यानंतर जयने पहिल्या बॉलमध्ये षटकार ठोकला. तदनंतर डॉट बॉल. नशिबाचा चौकार. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहिला सार्थक कडून. वन्स अगेन लाईन चांगली. टप्पा अतिशय योग्य होता. शरीरापासून दूर ठेवला. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दिशेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आपण पाहता सार्थक कडून दबाव. जयवरती दबाव. शिवप्रेरणा रावे या संघावरती. यावेळेला चांगला फटका. चिप केला बॉलला. अगदी आपण पहिल्या त्या ठिकाणी लॉंग
इनिंग मध्ये त्याच्या ओव्हरमध्ये कमी पाहायला मिळाला, त्याचा फायदा जोहे संघाला झाला. सार्थकने मात्र कमालीची बॅटिंग केली. सार्थकने संधी सोडली नव्हती, मोठी इनिंग साकारली. मगाशी म्हटलं पेनच्या नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीर हा खेळाडू राहिला होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याही वेळा आपण जर पाहिला बॉलर्सचा बोलबाला पलाशच्या माध्यमातून 1 रन आली. आस्किंग रन रेट जो करत होता 20च्या वर, तोच दबाव बॅटिंग करताना मात्र रावे संघावरती आला. धावसंख्या आपण पाहिली 38, 38 धाबा. याही वेळेला खोला टाकला, बॉल उडवला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे. डीप मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर सरकला, ज्याने बॉलला थांबवलं, सिंगल घेतली आणि या सिंगलच्या मदतीने 39 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. आता अंतिम षटक बाकी आहे आणि जवळजवळ 45 धाबा कमी मैदानामध्ये करायच्या. लास्ट ओव्हर आणि इथे अनिकेत आलेत बॉलिंग मार्कमध्ये. ज्या अनिकेतने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती तुरमाळे संघाच्या अगेन्स्ट. विकेट मिळाला त्यानंतर किरण नवीन फलंदाज मैदानाकडे झाले. दीक्षित देखील बाद झाला. शिवप्रेरणा संघामध्ये रेग्युलर रावे संघामधले खेळाडू टॉप ऑर्डरचे 5-6 खेळाडू आहेत, त्यामुळे असं वाटलं होतं फाईट करतील, परंतु बॉलिंग मधली दाहकता भेदकता आपण जोहे संघाची पाहिली. पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड. आता 5-45 समीकरण. परंतु नेक्स्ट मॅच तांबडचे संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कारपाडा टीमला. बस स्टॉपला आपण ठेवूया. लास्ट 5 बॉल आणि किरण स्ट्राईक केला. 2 डाव्या हाताच्या खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण देखील डाव्या हाताचा खेळाडू होता, तोही बाद झाला. दीक्षित बाद झाला. खोला टाकला बॉल, यॉर्कर आणि इथे खेळाडू बाद. क्लीन बोल्ड. जय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उभा, त्यामुळे अँगल आम्हाला क्लिअर होत नाहीये. आणि क्लीन बोल्ड 4 मुंड्या चित केलं त्या ठिकाणी. किरणला आल्या पावली माघारी परतावं लागेल. अनिकेतचे हे षटक फार निर्णायक राहिले. प्रत्येक संघामध्ये किमान 4 गोलंदाज हे उत्तम दर्जाचे असायला हवेत, तेव्हा तो संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. कारण बॅटिंग आजकाल सर्रास 11वा खेळाडू देखील चांगली करतो, पण बॉलिंग मध्ये प्रत्येक संघाला मात्र त्या ठिकाणी मार खावा लागतो. निनाद धुमाळ यांच्या वतीने अनिकेतने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. निनाद धुमाळ स्पर्धेचा आनंद घेत असताना देवाबाई पेरवी आमचे मित्र, त्यांना आपण पाहत आहे, प्राईम प्रेस क्लबचे अध्यक्ष. तर इथे आपण पाहिला या मॅच मध्ये आता निर्विवाद वर्चस्व गाजवलं या संघाच्या दरम्यान जोहे टीमने. गोपीनाथ दादा मोकर असेल आमचे सिनियर क्रिकेटर आणि त्याच वेळेला ग्रामपंचायत सदस्य, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. आमचे समालोचक अमित म्हात्रे, जोहे. 1 साइड मॅच आणि 2 सामने जिंकत आजच्या दिवसामध्ये कदाचित जोहे संघ तुम्हाला 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. चांगला परफॉर्मन्स या टीमने दाखवला आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, वाईट बॉलचा इशारा, बॉल शरीरापासून दूर होता. पंच आमचे संगम भुईर पालीचे, त्यांच्या माध्यमातून इशारा आला. त्याच वेळेला स्क्वेअर लेग पंच अविनाश म्हात्रे यांना आपण पाहत आहे. वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. इथे आपण पाहत आहे कॅच इट कॉल, एज लागली आणि इथे मात्र विकेट किपरने झेल टिपला. कॉट बेंड विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. या ओव्हरमध्ये अनिकेतच्या खात्यामध्ये विकेट जाईल. दबाव पूर्णपणे आता रावे संघावरती. फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण करायची. आय थिंक शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल या इनिंग मधला आणि या सामन्यामध्ये
निर्विवाद विजयावरती मात्र शिक्कामोर्तब करत असताना जय गुरुबादेव जोहे हा संघ शेवटचा बॉल डॉट आणि हा सामना जिंकलाय मोठ्या मार्जिनने जोहे संघाने. अभिनंदन जोहे संघ आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये आपला संघ क्वालिफाय झाला आणि त्याच वेळेला हार्डलक टीम रावे शिवप्रेरणा रावे आपल्याला